नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण गुढीपाडव्याविषयी माहिती बघू. जास्त खोलवर न जाता अगदी वरवर साधी सोपी माहिती आज आपण बघणार आहोत. यावर्षी गुढीपाडवा हा सण आलेला आहे. 19 मार्च 2026 रोजी, वार आहे गुरुवार. जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे की 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे चैत्र पाडवा, गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण दारासमोर सडा रांगोळी करतो, घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याचं तोरण बांधतो, दारासमोर गुढी उभारतो म्हणजेच ब्रह्मध्वज उभारतो. असं म्हणतात ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली होती. या दिवसाला विजय दिवस असं पण म्हणतात, कारण हा दिवस यश देणारा मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढी उभारण्याचा मुहूर्त, नवीन कामांचा मुहूर्त, मग ते जागा खरेदी असो किंवा घर खरेदी असो, या दिवशी काही जण सोनं खरेदी पण करतात. या सर्वांसाठी शुभ मुहूर्त कोणता, त्याचबरोबर साध्या सोप्या पद्धतीने गुढी कशी उभारतात, एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. गुढीची पूजासुद्धा एकदम साधी आणि सोपी. गुढीची पूजा करताना अतिशय साधा मंत्र मी तुम्हाला इथं सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर पाडव्याच्या दिवशी कोणत्या लक्ष्मीकारक सेवा कराव्यात, ज्यामुळं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात पहिलं आपण गुढी उभारण्याचा मुहूर्त बघू. शक्यतो गुढी 19 मार्च 2026 रोजी, वार आहे गुरुवार, या दिवशी सकाळी लवकरात लवकर गुढी उभारावी. म्हणजे जास्त उशिरा नको, कमीत कमी 8 वाजण्याच्या आत गुढी उभारावी. यावर्षी 2 अमावस्या आहेत, त्यामुळं काही ठिकाणी संभ्रम तयार होऊ शकतो. पण काही शंका कुशंका मनात न घेता गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी 6:54 ही गुढी उभारावी. आणि आता इतर नवीन कामांसाठी, जसं की नवीन घर खरेदी करायचं आहे, नवीन गाडी खरेदी करायची, सोनं चांदी खरेदी करायचं आहे, यासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहे. पण काही जणांचं असं असतं की त्यांना हा अतिशय शुभ मुहूर्त या दिवशीचा पाहिजे असतो. त्यांच्यासाठी हा खास शुभ मुहूर्त आहे दुपारी 2:30 ते 3:30 या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. अर्थातच ज्यांना शक्य आहे त्यांनी या वेळेत खरेदी करा. तसाही या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्त असतो. पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर नवीन सेवा सुरू करा, जसं की पारायण किंवा एखादं नवीन व्रत, कोणतंही एखादं व्रत किंवा कोणतंही एखादं पारायण जे तुम्हाला करायला सोपं वाटतं ते करा. आपल्याला एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळणार. आणखी एक महत्त्वाचं, चैत्र पाडवा हा मराठी वर्षाचा पहिला सण. इंग्रजी वर्षाच्या पहिल्या दिवशी जसं आपण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, तसंच गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं. म्हणून या दिवशी पण एकमेकांना शुभेच्छा द्या आणि गुढीपाडवा हा सण उत्साहामध्ये साजरा करा. याच दिवशी चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतं. याला वासंतिक नवरात्र असं पण म्हणतात. बऱ्याच ठिकाणी हे चैत्र नवरात्र कुळधर्म कुळाचार म्हणून साजरा करतात. त्याचबरोबर प्रभू श्रीरामांचं नवरात्रसुद्धा याच दिवसापासून सुरू होतं. म्हणजेच प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत प्रभू श्रीरामांचं नवरात्र असतं. आता आपण साधी सोपी गुढी कशी उभारायची आणि पूजा कशी करायची ते बघू. त्यानंतर गुढी उभारताना कोणतं मंत्र म्हणायचा ते पण मग मी पुढे सांगते. गुढी उभारण्यासाठी विळूची काठी ही स्वच्छ धुवून त्यावर हळदी कुंकाचे पट्टे उडून घ्यायचे. त्यानंतर गुढीचं वस्त्र हे शक्यतो पिवळ्या किंवा केशरी रंगाचं असावं, कारण हा ब्रह्मध्वज आहे, आणि हे वस्त्र शक्यतो रेशमी असावं. त्यानंतर कडुलिंबाचा डगळा, त्याला बार आलेला असावा म्हणजे फुलं आलेली असावी. काही ठिकाणी या लिंबाच्या डगळ्याबरोबर आंब्याचा डगळा पण लावतात. आमच्याकडं नाही लावत आंब्याचा डगळा. त्याचबरोबर गाठी, ज्याला साखरेची माळ पण म्हणतात, फुलांचा हार, हे सगळं व्यवस्थित त्या वेळूच्या काठीला ब्रह्मध्वजाला बांधून त्यावर एक कलश पालथा ठेवायचा. कलश कोणताही चालतो, तांब्याचा, पितळेचा, चांदीचा, शक्यतो स्टीलचा वापर करू नका. अशा प्रकारे आता आपली गुढी तयार झाली. आता जिथं गुढी उभारायची ती जागा अगोदर स्वच्छ करून ठेवा. मग त्या जागेवर एक पाट मांडून त्याच्यावर वस्त्र अंथरून मग त्यावर गुढी उभी करायची आणि गुढीभोवती रांगोळी काढायची, किंवा जो पाट मांडलेला आहे त्या पाटाच्या कडेने रांगोळी काढायची. आता गुढीची पूजा करायची आणि गुढीची पूजा करताना
अगदी साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र सांगते ऐका. ओम ब्रह्मध्वजाय नमः. ओम ब्रह्मध्वजाय नमः. असं म्हणत म्हणत गुढीची पूजा करायची. हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं आणि धूप दीप ओवाळून मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. डाळ आणि गूळ याचा पण नैवेद्य दाखवतात. पूजा करताना ब्रह्मदेवाचं स्मरण करून मग ओम ब्रह्मध्वजाय नमः असं म्हणत म्हणत पूजा करा, कारण हा ब्रह्मध्वज आहे. आणि मग त्यानंतर आपल्या पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पुन्हा पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दाखवायचा. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने गुढी उभारून साधी सोपी पूजा करा. आणि त्यानंतर गुढी उतरायची तुमच्याकडे जशी पद्धत आहे. काही ठिकाणी दुपारी गुढी उतरून घेतात नैवेद्य दाखवल्यानंतर, काही ठिकाणी संध्याकाळी उतरवतात. आमच्याकडं दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर गुढी उतरून घेतात. तुमच्याकडं जशी पद्धत आहे, जशी परंपरा आहे त्या पद्धतीनं तुम्ही गुढी उतरून घ्या. तर चला, अशी अगदी साधी सोपी गुढीपाडवाविषयी आपली माहिती होती. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.